संपुष्टात आणलं. पण नगरपालिकेमध्ये रमेश कदमांचं अस्तित्व नाही. रमेश कदम हा पक्षाचा कार्यकर्ता होता आणि पक्षाचं अस्तित्व आमच्याच लोकांनी त्या ठिकाणी नष्ट केलं आणि म्हणून हे गेले 5-7 वर्ष चालू आहे. सातत्यानं पक्षश्रेष्ठींकडे याबाबतच्या तक्रारी मी करत आलो, पण पक्षश्रेष्ठींनी त्या बाबतीतली कोणतीही गंभीर दखल ही त्या ठिकाणी घेतली नाही. किंबहुना केलेल्या तक्रारीमध्ये काही तथ्यच नाही असं समजून ज्यांनी विरोधी काम केलं त्यांना आणखी काही पडती पक्षामध्ये देण्यात आली. आणि मग हे असंच जर चालू राहणार असेल तर आमचे असंख्य कार्यकर्ते मला गेले 3-4 वर्ष सातत्यानं सांगत होते की बाबा तुम्ही कुठचा ते एक निर्णय घ्या. आमची त्या ठिकाणी गळचिती होते. उद्या कार्यकर्ते जिल्हा परिषद लढवतील, पंचायत समिती लढवतील, त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरं जातील आणि त्या ठिकाणी जर तशाच पद्धतीनं जर घडणार असेल तर पर्यायानं घरात राहून पक्षाची गैरदारी करून पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणं ही गंभीर बाब आहे आणि याची पक्षश्रेष्ठीला कुठच्याही तऱ्हेची दखल घ्यावी असं वाटत नाही. आणि म्हणून मी माझा पक्षाचा राजीनामा हा पक्षश्रेष्ठीकडे 2 दिवसापूर्वी पाठवलेला आहे. राष्ट्रवादीचा माझा आता काडीमात्र संबंध राहिला नाही. फक्त पुढच्या पक्षामध्ये मी सामील व्हायचं या संदर्भामध्ये 2-3 दिवसामध्ये मी कार्यकर्त्यांची एक बैठक बोलवली आणि त्या बैठक बोलवून त्याच्यामध्ये मी पुढच्या पक्षामध्ये काम करावं असं जे कार्यकर्ते मला सांगतील त्या कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानं त्या पक्षामध्ये मी त्या ठिकाणी दाखल होणार. उद्या कार्यकर्ते म्हटले की तुम्ही कुठच्याही पक्षात राहू नका, तुम्ही असेच राहा, तरी माझी तयारी आहे. कारण शेवटी कार्यकर्ता जपत आलेला माणूस आहे आणि कार्यकर्ता हेच माझं सामाजिक क्षेत्रातलं दैवत आहे. तर त्या कार्यकर्त्यांना कुठेही उघड्यावर आपण टाकणार नाही. ते जे कार्यकर्ते माझे असंख्य काळ माझ्याबरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी जे मला करावं लागेल ते मी निश्चितपणे त्या ठिकाणी करणार. या मेळाव्याला जे कार्यकर्ते येतील ते माझे कार्यकर्ते, जे येणार नाहीत ते माझे कार्यकर्ते नाहीत. त्याला दुसऱ्या पक्षामध्ये काम करायचे तुम्ही करतात. परंतु जे कार्यकर्ते माझ्या बैठकीला येतील ते कार्यकर्ते ज्या ठिकाणी निवडणुकीला किंवा अन्य ठिकाणी उभे असतील त्या ठिकाणी मी निश्चितपणे त्यांचं त्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतो. तर नगरपालिकेमध्ये नागरिकांनी बीजेपीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून दिला आणि थोडीशी त्रिशंकू परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि म्हणून जी कामं आम्ही पूर्वी हातात घेतलेली आहेत त्यापैकी एक ऐतिहासिक ग्रॅव्हिटीची पाणी योजना ही जी मी शासनाकडनं अनेक खेपा मारून मंजूर करून आणली, ते काम थोड्याफार प्रमाणामध्ये चालू होण्यासाठी राहिलेलं आहे. अधिक सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या संदर्भामधला प्रस्ताव शासनाकडे दाखल आहे. एक नव्यानं सांस्कृतिक केंद्र जे जुनं आंबेडकर वाचनालयाच्या बाजूला जे रेस्ट हाऊस होतं त्या ठिकाणी नवीन एक शहराच्या विस्ताराच्या दृष्टीनं नवीन सांस्कृतिक केंद्र त्या ठिकाणी उभं करावं अशा दृष्टींचा माझा मानस त्या ठिकाणी होता. आणि मग गोकोट रोडला काही ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स आहेत, तिथल्या पाईपलाईन काही शिफ्टिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, काय प्रभागामधल्या काही गटारांचे प्रॉब्लेम, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. ही जी काही कामं जी आपण मागच्या याच्यामध्ये प्रस्तावित केली होती ही कामं नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्यांना 5 वर्ष मी आणि
आणि माझे चारही नगरसेवक त्यांना कुठच्याही अपेक्षेशिवाय त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर राहतील, त्यांना सहकार्य करतील. आणि नगराध्यक्ष अनेक वेळा असं म्हटलं जातं की नगराध्यक्षांचा रिमोट कंट्रोल माझ्याकडं, पण जे या माझ्या कारकिर्दीमध्ये जे जे नगराध्यक्ष आपण पक्षाच्या वतीने केले त्या नगराध्यक्षांना त्यांच्या मनाप्रमाणे आपण कारभार करून दिला. कुठेही त्यांच्यावर कुठच्याही तऱ्हेचा अंकुश आपण ठेवला नाही. आणि हे नगराध्यक्षही आपल्याला सांगतील, फक्त नागरिकांच्या ज्या अडीअडचणी माझ्याकडे येत होत्या त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रामुख्यानं त्यांना आणि नगरसेवकांना फोन करत होतो आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रयत्न करत होतो. ही पुढची 5 वर्षे देखील तशाच पद्धतीनं नागरिकांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण तो प्रयत्न माझा चालू राहणार. जे काम अजूनपर्यंत आपण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जे चालू ठेवलेलं आहे ती तशाच पद्धतीनं चालू राहील. जिल्ह्यातून मला अनेक ठिकाणावरून फोन येत आहेत की बा तुम्ही कुठचा तरी निर्णय घ्या, त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत. म्हणजे केवळ ह्या राजीनाम्याच्या प्रक्रिया केवळ तालुक्यामध्ये उमटणार नाही, तर या प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यामध्ये उमटणार नाही. आणि मग पक्षाला जे कोणाचं नेतृत्व मान्य करायचं असेल त्या पक्षाचं नेतृत्व मान्य करून ही संघटना त्यांना वाढवायची असेल ते वाढवू देत. कारण समोरच्या विरोधापेक्षा घरातला विरोधक हा फार अडचणीचा होतो. तिला विरोधकांना लढत देणं माझी फार कोंडी होत होती आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे मी जे गेले 30-40 वर्ष कार्यकर्त्यांवर जे प्रेम केलेलं आहे तो कार्यकर्ता मला सोडून कुठे बाजूला जाणार नाही, तो माझ्या बरोबरच राहील काय असा ठाम विश्वास आहे. आणि 2-4 दिवसामध्ये ही कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये कुठच्या पक्षामध्ये सामील व्हायचं हा निर्णय आपण निश्चितपणे घ्यायचा. निवडून आले तर त्याच्याबाबत तुम्ही काय मत? त्यांचा एक स्वतंत्र गट आपण तयार करणार आणि तो गट हा 5 वर्ष नगराध्यक्षांना कारभारामध्ये सहकार्य करतो. पण पक्षांतर जो कायदा आहे म्हणजे किंवा पक्षांतर करणं त्याला लागू होईल का? म्हणजे 100% जर त्याचे पण आहेत ते 4 आहेत ते 4 100% आपल्याबरोबर आहे. त्यामुळे 100% मर्जिंग व्हायला कुठच्याही तऱ्हेची अडचण नाही काय. परंतु आज जी कुठच्या पक्षात जायचा निर्णय घेतलेला नसल्यामुळं उद्या आमचे नगरसेवक जाऊन गट स्थापन करतील, पण तो स्थापन झालेला गट हा नगराध्यक्षांना 5 वर्ष काय कुठची अट न टाकता, आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, आम्हाला फक्त लोकांची कामं पाहिजे आणि त्या कामाच्या दृष्टीनं माझे 4ही नगरसेवक हे नगराध्यक्षांना 5 वर्ष. राष्ट्रवादीचे नगरसेवक समजायचे नाही कुठच्या 4 आहेत. आता मी ज्याला राजीनामा देतोय त्याला अल्टिमेटली ते 4 नगरसेवक पण माझ्याबरोबरच आहे. फक्त कुठच्या विचारसरणीनं जायचं ते आम्ही नंतर ठरवू कार्यकर्त्यांनी. आत्ताचा कल भाजपकडे दिसतोय, म्हणजे आत्ताचा कल भाजपकडे दिसतोय असं नाही म्हणताय. कारण नगराध्यक्षांना तुम्ही नगराध्यक्षांना करतोय जरी मी आज राजीनामा दिला नसता तरी सुद्धा मी तेच केलं असतं. का तर जनतेनं निवडून दिलेला नगराध्यक्ष आहे, जनतेनं ज्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून त्यांना सहकार्य करणं हे आमचं काम आहे. लोकांनी आपल्याला नाकारलेलं आहे, त्यामुळं आपण पराभव स्वीकारला पाहिजे. तो पराभव आम्ही स्वीकारला, परंतु नगराध्यक्षांना 5 वर्ष त्यांच्या पद्धतीनं काम करण्यासाठी लागणारं सहकार्य हे आमचे 4ही नगरसेवक त्या ठिकाणी. भाई नगरपालिकेतली सत्ता गेल्यामुळेच फक्त आपण राजीनामा देत आहे की नेमकं? नाही, मी आता म्हटलं ना, मी 5-7 वर्षापासून ही माझी कोंडी होते. मग त्या विधानसभेलाही तेच झालं काय, पंचायत समितीलाही तेच झालं, नगरपालिकेलाही तेच झालं होतं आणि यावेळी नगरपालिकेला तेच झालंय. हे जर सातत्यानं जर कार्यकर्ते मर्यादाशी जर दाबले जाणार असतील मला कुठला तरी निर्णय घेणं प्राप्त. मागच्या वेळी तुम्ही हाच निर्णय घेऊन राजीनामा देऊन निवडणूक लढवली होती, त्याच्यानंतर परत काय असं काय झालं की परत इथं पक्षात आला आणि 1 मिनिट परत पक्षात आलात आणि कार्यकर्त्यांचं त्यावेळेचं मत काय होतं? कारण त्यावेळी जो महत्वाचा निर्णय झाला मेळावा झाला 2012ला मला वाटतं ऑक्टोबरच्या,
त्यावेळेस एवढा प्रचंड तो राजीनामा जो दिला होता तो पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे दिला होता, कारण पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे मी लोकसभेची निवडणूक लढलो. कुठला मागचा म्हणजे पक्षश्रेष्ठींच्या त्यांच्या आदेशाप्रमाणे आदेशापुढे लोकसभेची निवडणूक लढलो. आणि मागील निवडणुकीतला राजीनामा तुमचा हा पक्षश्रेष्ठींची चालू आहे. हा. असंच म्हणावं लागेल. भाई मला असं पण म्हणायचं आता 2 दिवसापूर्वी राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला वरिष्ठ पातळीवर थांबा वगैरे असं काय सांगितलं नाही का? कुणी थांबायचं म्हणजे मी माझं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, मला काय पक्षाकडनं कुठलं घ्यायचं नाही, घेतलेलं नाही. किंवा प्रदेशाध्यक्षांनी वगैरे तुमची काय माहिती करायचा प्रयत्न वगैरे अजून काय नाही, आणि मी कोणाचे फोन स्वीकारणार. माझा तुमचा थेट आता आरोप कोणावर आहे? ही जी आता सगळी तुम्ही म्हणताय अडचण ना, गळती पक्षातील किंवा माणसं थेट विरोधात निशाणा काम कोणावर करतात, आहे? तर माझा थेट निशाणापेक्षा जे पक्षाच्या विरुद्ध काम करतात, काय सर्व पक्षश्रेष्ठींना कळवलेलं असतात, सुद्धा पक्षश्रेष्ठी त्याच्यावर कारवाई करत नाही. पण भाई आता बोललात ना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने राजीनामा देऊन पक्षश्रेष्ठींच्या आदेशानं लोकसभा निवडणूक लढवली. म्हणजे हे राजकारण एवढ्या पुरतंच तुम्हाला माहित होतं की आतमध्ये काय काय घडायचं आहे, ह्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेल्या होत्या की यावर राजीनामा द्या आणि तिथं निवडणूक लढवा. ह्याच्या मागची कारणं तुम्ही विचारलं की तेव्हा कसं काय? त्यामुळे सगळ्याच पक्षाच्या गोष्टी एकूच नसतात. असं नाही, आता तुम्ही पक्षातनं बाहेर पडलात. नाही, बाहेर पडलो. आता त्यावेळी तुमच्या पाठीशी राहिले होते ते आता कार्यकर्ते पण तिथं संभ्रमात आता त्यावेळेपासून होते ते आता तुम्ही ओपन केल्यावर पेपरच्या माध्यमातून उघड होईल. तुम्ही दोनदाही बोलला होता की मी या सगळ्या गोष्टी ओपन करणार आहे, काय घडलं ते आम्हाला अपेक्षा होती त्याप्रमाणे आज तरी आम्ही विचारल्यानंतर उघड केलं. पण आता कार्यकर्ते जमलेले आहेत एवढे संख्येत, तर त्यांना अधिक स्पष्टीकरण झालं तर आणखी तुमचे बळकट होईल, तुम्ही बळकट व्हाल किंवा त्यावेळी काय राजकारण करेल. पहिल्या बायकोला घटस्फोट देताना तिच्यावर काय काय केलं तर सगळं पहिल्या बायकोला म्हणजे मी अजून संपर्क मी राजीनामा दिल्यानंतर आता संपर्क येईल माझ्याशी. सोबत आहे तालुकाध्यक्ष पण तुमच्या प्रेस कॉन्फरन्सला इथे उपस्थित आहे, त्यांची पण भूमिका तुमच्यासारखीच आहे. नाही, आज ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय बोलणार आहे ऐका रे. फक्त मी मेळावा बोलेल त्याला जर आले तर आजच्या दिवस आहेत मध्ये. तुमची काय भूमिका असणार आहे? थेट निशाणा हा भास्कर जाधव यांचा आहे. आता भाईंच्या प्रेमापोटी आणि आहे. कोणी काम केलं ते सगळ्यांना उद्या होय, पण आम्हाला माहिती नाही ना तुमच्या विरोधात काम केले ते आम्हाला कसं कळणार? नाही भाई पक्ष काय नाव घ्यायला काय हरकत आहे? तुमच्याच पेपरला आलेल्या आता काय मैदानात उतरले जा आता आता कशाला भाई आता तुम्ही पक्ष सोडलाय, आता ते नाव घ्यायला कशाला नाही, नाव घ्यायला काय भाजपा काम केलंच आहे ना. भाई मला एक असं नाही, ते छापायला म्हणायचं नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुमच्या विरोधात काम करून नगरपालिकेची सत्ता घालवली. मग आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची गोची करण्यासाठी तुमची एक खेळी आहे का? गोष्टी नाही, गोष्टी काय परत हे करणार नाही. मी राजीनामा दिला दुसऱ्याने पक्षात राहून गद्दारी केली. दुसऱ्या मी आता बरं भाई, मी काय म्हणतोय? पवार साहेबांचा फोन आला तरी नाही सांगणार. नगरपालिका इलेक्शनच्या वेळी तुम्हाला नगरपालिका सर्वोच्च अधिकार देताना खुद्द शरद पवार साहेबांनी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं. मग नगरपालिकेत आलेले अपयश हे कोणामुळे आले? पवार साहेबांच्या कानावर घातलं नाही. पाठवलं माझं आव्हान. त्याची दखल नाही घेतली गेली. आता अजून 7 वर्ष घेतली नाही तर आता घेतली असं मला वाटत नाही. एकंदरीत कुठल्या पक्षावर प्रामुख्याने तुम्ही कुठल्या संपर्क असं विचारणार, तुझं म्हणायचं उद्देश काय ते सांगणार. आणि काय हे आलं का नाश्त्यावर केव्हा घेणार कधी पण अजून आता आणि ह्या 2-4 दिवसातच घेणार. म्हणजे मुख्यमंत्री यायच्या आधी ते सगळं मेळावा घेऊन मुख्यमंत्री कधी येणार इकडे प्रवेश होईल. नाही का माहिती नाही. तुम्हाला जे अगोदर विचारतो राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेशभाई कदम यांनी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये काही निर्णय त्यांनी घोषित केले, तर त्याबाबत आपण माहिती घेऊ. भाई, आज तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली तर त्यामध्ये काय भूमिका मांडली? त्यामध्ये आता नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला फार दारुण पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला
आणि ह्या पराभवाचं कारण जर शोधलं तर हा पराभव हा विरोधी पक्षाने केलेला पराभव नाही, राष्ट्रवादीच्याच पक्षाच्या नेत्यांनी आणि राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधी काम केल्यामुळे हा पराभव पत्करला. आणि म्हणून हे आजच्याच नगरपालिकेला घडलं अशातला भाग नाही. या अगोदर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा याच नेत्यांनी त्या ठिकाणी स्वतंत्र आघाडी निर्माण केली होती आणि त्या आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती. तरीसुद्धा त्यावेळेला पक्षानं कुठली कारवाई केली नाही, कारण त्यावेळेला ते पालकमंत्री होते पक्षाचे, त्यावेळेला ते मंत्री होते काय, आणि असं असताना सुद्धा पक्षानं त्याची कुठलीही दखल घेतली नाही. त्याच्या अगोदरच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीलाही त्यांनी तेच केलं होतं. असं वारंवार पक्षाच्या विरुद्ध काम करून सुद्धा जर पक्षश्रेष्ठी त्या बाबतीतला कुठल्याही तऱ्हेचं जर कारवाई आणि निर्णय जर घेत नसतील तर निश्चितपणे त्या बाबतीमध्ये सामान्य कार्यकर्ता हा अडचणीमध्ये आला होता, सामान्य कार्यकर्ता ग्रस्त झालेला होता. आणि म्हणून कार्यकर्ते मला अनेक दिवस सांगत होते की बाबा भाई तुम्ही या बाबतीतला कुठेतरी एक निर्णय घ्या, नाही तर आम्हाला तरी मोकळे करा. आणि अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणं हा माझा पिंड नसल्यामुळं मी शेवटी जर पक्षश्रेष्ठी याबाबत कुठचीच कारवाई करणार नसतील आणि करत नसतील तर शेवटी कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी मी हा पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझा राजीनामा हा पक्षश्रेष्ठीकडे पाठवून दिलेला आहे. तुम्ही जो आता राजीनाम्याचा निर्णय घेतला तर त्याच्यानंतर तुमची भूमिका काय राहणार आहे? आता मी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित करणार आहे. त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जे कार्यकर्ते येतील ते माझे कार्यकर्ते, त्यांना बरोबर. तुम्ही राजीनामा सादर केला त्याच्यानंतर आता तुमची काय पुढची पावलं असतील किंवा भूमिका असेल? याबाबत मी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित करणार आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जो कार्यकर्ता निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे पुढची राजकीय वाटचाल माझी निश्चितपणे असणार आहे. त्या मेळाव्याला जे कार्यकर्ते येतील ते माझे कार्यकर्ते आहेत. त्यांना सहकार्य करणं, त्यांना राजकीयदृष्ट्या त्यांचं भवितव्य वाढवणं आणि त्यांना घेऊन ज्या पक्षामध्ये ते जायला सांगतील त्या पक्षाची संघटना वाढवणं. ज्या पद्धतीनं मी 99 साली राष्ट्रवादी वाढवला तशाच पद्धतीनं कार्यकर्ते सांगतील त्या पक्षाची संघटनाही त्याच पद्धतीनं वाढवण्याचा मी निश्चितपणे त्या ठिकाणी अहोरात्र परिश्रम करतो. बाई आता नगरपालिकेमध्ये 4 राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत, मग त्यांच्यावर तुम्ही काय निर्णय घेतला? लोकांनी नगराध्यक्ष हा जनतेनं निवडून दिलेला आहे. कोणत्या जनतेनं नगराध्यक्ष मान्य केलेला आहे आणि जनतेनं मान्य केलेला नगराध्यक्षाला 5 वर्ष व्यवस्थित कारभार करण्याच्या दृष्टीनं माझे 4ही नगरसेवक त्यांना 5 वर्ष चांगल्या प्रकारचं सहकार्य करतील आणि ते विना अट करतील. कुठल्याही तऱ्हेची अट त्याच्यामध्ये असणार नाही किंवा सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं किंवा काय हे नाही. फक्त जी कामं आमची ती प्रलंबित आहेत, एक ग्रॅव्हिटीची पाणी योजना आम्ही शासनाकडनं मंजूर करून आली, ते एक ऐतिहासिक निर्णय या शहराच्या दृष्टीनं आहे आणि लोकांच्या पुढच्या भावी भवितव्याच्या दृष्टीचा निर्णय आहे. ते अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या संदर्भामध्ये आहे. एक निराळा सांस्कृतिक केंद्र आणखी आंबेडकर लायब्ररीच्या शेजारी बांधण्याच्या संदर्भामध्ये एक संकल्पना माझी होती. नंतर 1980 साली जो उपनगर भाग आपल्यामध्ये समाविष्ट झाला तिथले ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स अजून तेवढे 100% सुटलेले आहेत आणि त्या संदर्भातली जी काही कामं आहेत ती कामं नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या पक्षाने त्या ठिकाणी सोडवावी आणि या दृष्टीनं लागणारं जे सर्व सहकार्य आहे, मग सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेर असेल त्या ठिकाणी आमचे नगरसेवक त्यांना सहकार्य करतील. तुम्ही मगाशी म्हणालात की निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्याला तुमच्या पक्षातलेच काही नेत्यांचा जबाबदार आहे. त्याची जेव्हा तुम्हाला प्रचार म्हणून जेव्हा किंवा सगळी सूत्र तुमच्याकडे आली तेव्हा त्याची कल्पना होती का, म्हणजे असं काय होईल असं थोडंफार? म्हणजे असं मला काय वाटलं कदाचित पक्षश्रेष्ठीने त्यांना समज दिली असेल, पण ती समज दिलेली नसावी किंवा दिलेल्या समजेप्रमाणे त्यांनी केलं नसावं, पण त्यांनी पक्षाचं काम मात्र निश्चितपणे केलं. आता आव्हान काय पाठवलं का तुम्ही? हे आव्हान त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. ह्या अगोदरही अनेक वेळा पाठवलेलं आहे. त्याच्याही बाबतीत काही दखल झाली नाही. ती यावेळेला पाठवलेली काही दखल होईल असं मला वाटत नाही. सध्या आता तुम्ही कुठच्याही पक्षामध्ये जाण्याचा विचार करताय किंवा काय कसं आहे? मला शेवटी माझ्या कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी कुठच्या तरी पक्षाचा आधार निश्चितपणे घ्यावा लागणार आहे, पण तो कुठच्या पक्षाचा घ्यायचा हे कार्यकर्त्यांना विचारून घेतला. हे होते रमेशभाई कदम. त्यांनी आज आपली एक मोठी भूमिका जाहीर केली ज्याचे पडसाद तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये उमटणार आहेत. राष्ट्रवादीचे जवळपास एक मोठे नेते म्हणून कोकणामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांनी शरद पवार साहेब यांच्याबरोबर बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे येत्या 2-3 दिवसात काय घडामोडी घडणार आहेत
त्याच्याकडे पण आपल्याला पाहावं लागेल आणि ह्या मेळाव्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढच्या वाटचालीस दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.